विभागाचे लाडके आमदार माजी मंत्री आमचे मित्र अब्दुल सत्तार साहेब, उद्याचे होणारे जिल्हा परिषदचे सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार साहेब, पंचायत समितीच्या उमेदवार रजनीताई नगरे, दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार अर्चनाताई शिंदे, सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधूंनो, लाडक्या बहिणींनो, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर आजच शिक्कामोर्तब झालाय की मिस्टर अब्दुल आमेर अब्दुल सत्तार हे विजयी झालेले आहे. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं. किनारों की हिम्मत तो देखिए, समुंदर को निगलना चाहते हैं. त्यामुळे आजची ही सभा ही विजयी सभा आहे. मला किंवा अर्जुनराव असतील, आमचे सत्तार साहेब असतील, आम्हालाही राजकारणामध्ये 30-30, 35-35 वर्ष होऊन गेले. आम्ही सभेवरून अंदाज लावून घेतो आणि ही जिवंत सभा आहे. एकही माणूस भाड्यानं आलेला नाहीये. लोक त्यांचं मटण खातील पण बटन असतील एवढी खात्री आमच्या मनामध्ये आहे. सत्तार साहेब तसे कलाकार माणसं आहे. बराडीचा प्रकल्प त्यांनी 1100 कोटी रुपयाचा मंजूर करून पूर्णा नदीवर एकूण 11 ठिकाणी आता बॅरेजेस उभे राहत आहेत. त्याच्यामध्ये पाणी आणणार आहे आणि जवळपास 1700 हेक्टर सिंचनाखाली येणारी जमीन शेतकऱ्यांचं भलं करणारी आहे. यांच्याकडे आता एकच मुद्दा आहे, ते म्हणजे धर्मावर जातीवर बोलतायत. मला एक सांगा, सत्तार साहेब ज्यावेळेस गुवाहाटीला गेले त्यावेळेस ते मुसलमानच होते आणि आज पण ते मुसलमानच आहे. गुवाहाटी को गए थे अपन, जब झाड़ी डोंगर देखा था अपन ने, जब भी तो आप भी मुसलमानी थे, आज भी मुसलमानी है. माझं मत असं आहे की निवडणुकीच्या वेळेस सत्तार साहेबांनी शिंदे साहेबांना मदत केली, त्यावेळेसही ते मुसलमान होते, आताही मुसलमानच आहेत. पण हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही. राह है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. त्यामुळे हे लोक जे प्रचार करतायत, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा विचार करतायत. माझ्या पूर्वी उमेदवारांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या. आमचे नगराध्यक्ष सुंदर पद्धतीनं बोलले. सत्तार साहेबांनी सिल्लोड करता 1100 कोटी रुपयाची माझ्याकडनं पाण्याची योजना मंजूर केली. त्या पाणी का एकाच्याच घरात जाणार आहे की मुसलमान के घर में जा दो भाई, हिंदू के घर में मत जाने दो, या बौद्ध के घर में मत जाने दो. आता मुद्दे काहीच नाही आहे. कॉलेज उभं राहत आहे, सूतगिरणी उभी राहते आहे, जिनिंग फिशिंग उभी राहिलेली आहे, मेडिकलचं काम जोरात चाललंय. आता यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे काहीच राहिलेले नाही आहे. मग आता काही करून धर्माचा प्रचार, जातीचा प्रचार करायचा. पण अब्दुल सत्तार साहेबांनी हा भगवा खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदेच्या बरोबर काम केलेलं आहे. जातीवाद लावता कशा करता? तर मुसलमान हा त्यांच्या अंगामध्ये राहिला असता, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या तालुक्यामध्ये उभे केले. ते गणपतीच्या मिरवणुकीमध्ये असतात, मंदिरामध्ये असतात, मस्जिदमध्ये असतात, गुरुद्वारामध्ये असतात, बौद्ध विहारमध्ये असतात. पण त्यांना जातीवाद तुम्ही लावता कशा करताय? मला तरी असं वाटतं की आज या मतदारसंघामध्ये समोरच्यांचा टांगा पलटी झालाय, घोडे फरार झाले आहे. आता त्यांच्याकडे
मध्ये दोन मुद्दे आहे, दोन गोष्टी आहे, दबाव तंत्र आणि बाकी तुम्ही सगळे समजता. तर 2 दिवस ते वेगळी वेगळी जादू वापरण्याचा प्रयत्न करतील. शिवसेना ही 4 शब्दांमध्ये उभी राहिली. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना शिवसेना. आम्ही अलायन्स आहोत. भाजप शिवसेनेशी आमचं अलायन्स आहे. पण प्रचाराचा मुद्दा इतका खाली जातो हे मी पहिल्या वेळेस बघतोय. टीका करा की अब्दुल सत्तारांनी ही कामं केली नाही. बोला तुम्ही, रस्ते केले नाही, विहिरी केल्या नाही, बांध केले नाही, हे प्रचाराचे मुद्दे होऊ शकतात. प्रचाराचे मुद्दे काय आहे? प्रचाराचे मुद्दे जातीवर, धर्मावर, पंथावर, हे प्रचाराचे मुद्दे नाही होऊ शकत. आज आमचे अर्जुनराव 5-5, 6-6 वेळेस निवडून येतात. हे फक्त जातीवर निवडून येतात का? नाही, बिलकुल नाही. यांना काम करावं लागेल लोकांचं. जो काम करेगा वही जीत के आएगा. ही परिस्थिती आता लहान बच्चूला समजायला लागलाय. आणि हा मोबाईल तर इतका खतरनाक आहे आता की तुमच्याकडे काय काम चाललंय, तुम्ही काय काम करता हे एका मिनिटात दाखवत. त्यामुळे उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही लोकांना वेळ नाही करू शकत. अब्दुल सत्तार साहेबांनी या मतदारसंघामधला जो कायापालट केलेला आहे, वॉटर गेट योजना तर केलीच. जर ते मुसलमान होते तर मुंडेश्वर देवाच्या संस्थानाला 65 कोटी का मंजूर केले, हा माझा सवाल आहे. ते कोणत्याच जातीचे नाही, कोणत्या धर्माचे नाही. आमदार निवडून आल्यानंतर हा सगळ्या जाती धर्माचा असतो, सगळ्या धर्मपंथाचा असतो. पण आता प्रचाराचे मुद्दे संपल्यामुळे वेगळे वेगळे मुद्दे आपल्यावर लावण्याचा प्रयत्न करतायत. माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीचा 1500 रुपये मंजूर करताना असा विचार केला नाही की हिंदूंना द्या, मुसलमानांना देऊ नका, दलितांना देऊ नका.